बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आता हायकोर्टात जाऊन पोहोचलंय। संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रीट याचिका दाखल केली आहे। पुढील तपासाबाबत न्यायालयानं योग्य ते आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे। पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला 20 दिवस झाले। सीआयडी आणि पोलीस आरोपींच्या मागावर आहेत, पण पोलिसांना अजूनही आरोपी सापडलेले नाहीये। पोलिसांच्या तपासावर देशमुख कुटुंब समाधानी दिसत नाहीये। त्यामुळेच देशमुख कुटुंबानं मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले। संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात क्रिमिनल रीट याचिका दाखल केली आहे। पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे। आतापर्यंत असं म्हणलेलं आहे आता वारंवार, जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावाच्या हत्येमध्ये जे कुणी कटकारस्थान केले, जे कुणी सह आरोपी आहेत, त्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे। हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, आता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार, आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकार। धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये काही मुख्य मागण्या केल्यात। यामध्ये सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाही ही गंभीर बाब आहे, याची कोर्टाने दखल घेत योग्य तो आदेश द्यावा। मास्टरमाइंड वाल्मिक कराडच्या अटकेसंदर्भात योग्य ती पावलं उचलावी। वाल्मिक कराडवर मोक्का हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून तात्काळ हटवत निष्पक्ष तपास करण्याचे निर्देश द्यावेत। हत्येच्या तपासात कुठलाही राजकीय हस्तक्षेप न ठेवण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी याचिकेतून उच्च न्यायालयाच्या खंडपीठात करण्यात आली आहे। या घटनेच्या अनुषंगाने ज्याचे नेहमी नाव येते व जो की या घटनेचा ॲलिजेडली ज्याला आपण म्हणू शकतो की मुख्य सूत्रधार आहे, तो म्हणजे वाल्मिक बाबूराव कराड, याच्यावर कलम 302, 120B IPC व मोक्का कायद्याअंतर्गत कडकमधील कडक कारवाई करत न्यायालयाच्या आदेशाने FIR पारित करावा, दाखल करावा, ही यातील प्रमुख मागणी आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघालाय। सर्व आरोपींना अद्याप का अटक करण्यात आलेली नाही असा सवाल राज्यभरातून उपस्थित केला जातोय। आता तर धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय। त्यावर उच्च न्यायालय काय आदेश देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।